विरार पश्चिमच्या बोईंज परिसरामधील महावितरणाचा मोठा ट्रान्सफॉर्मर पडलेला आहे। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा या परिसराला मोठा फटका बसलाय। विरारच्या बोईंज नाक्यावर एका घरावर मोठं झाड कोसळलंय, त्यामुळे विरार अन्नाळा जाणारा मुख्य रस्ता देखील बंद झालेला आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचं मोठं नुकसान झालं आहे। नाशिकच्या इगतपुरीच्या प्रसिद्ध उंटदरीमधील नाना धबधबा प्रवाहित झालेला आहे। नाना धबधबा परिसरात धुक्याची चादर पसरली आहे। धबधब्यावर पर्यटकांना बंदी असल्यामुळे सध्या या ठिकाणी शुकशुकाट आहे। सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे चांदोली परिसर पर्यटकांनी बहरलाय। मुसळधार पावसानंतर उखळू आणि गुढे पाचगणीचे धबधबे प्रवाहित झाले। धबधब्यांच्या आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवाई ही पर्यटकांना चांगलीच भुरळ घालते।